ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर सरसावले. ओमराजेंनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला बाहेर काढलं. सोलापूरमधील वाकाव गावाला पुराचा वेढा 2000 पेक्षा अधिक लोक अडकल्याची माहिती. पुरात अडकलेल्यांमध्ये मुलांसह महिलांचाही समावेश. तर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी. मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस. स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत. जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. बीड जिल्ह्यात जोरदार पावसाचा हाहाकार. पुरात अडकलेल्या 18 लोकांना सुखरूप बाहेर काढलं. पुराच्या पाण्यात आणखी 18 लोक अडकल्याची माहिती. एनडीआरएफकडून अडकलेल्या नागरिकांसह बचाव कार्य. धाराशिव, जालना, हिंगोली ढगफुटी सदृश पाऊस. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत. धाराशिवमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर पाण्याखाली. तातडीनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा. वडेट्टीवारांची मागणी. जालन्यात मुसळधार पावसामुळे सुखना नदीला पूर. शेतांना तळ्याचं स्वरूप. घरांमध्ये पाणी शिरलं. पिकांचं मोठं नुकसान. मुसळधार पावसाने मराठवाड्याला झोडपलं. वेगवेगळ्या घटनेत 5 जणांचा मृत्यू. अतिवृष्टीमुळे शेतांना तलावाचं स्वरूप. उभं पीक पाण्याखाली. नुकसान भरपाईची मागणी. घाबरू नका, मनोबल हरू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. पंकजा मुंडेंकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर. फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे बीडमध्ये नुकसानीची पाहणी करणार. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात पूरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल. आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणीवेळी शेतकऱ्याचा टाकू. यथामांडत मदतीची अपेक्षा. मनसेने हकालपट्टी केल्यानंतर वैभव खेडेकरांचा आज कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. चुकलो तर कान धरा, पण रिकामं ठेवू नका. काहीतरी जबाबदारी द्या. धनंजय मुंडेंची पक्ष श्रेष्ठींना विनंती. तर मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल. अजित पवार सकारात्मक. धनंजय मुंडेंनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं, काहीतरी जबाबदारी द्या या वक्तव्यानंतर जरांगेंनी डिवचलं. तर मराठ्यांना त्रास झाल्यास अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम करणार. जरांगेंचा इशारा. बंजाऱ्यांच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा पाठिंबा. हैदराबाद गॅझेटचा बंजारा, वंजारा, धनगरांना फायदा, पण गॅझेटमुळे मराठी कुणबी होऊ शकत नाही. सदावर्तेंचा दावा. सांगलीत पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा. जयंत पाटलांविरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर. शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि लंकेंची उपस्थिती. राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा. मेहबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकरांचा कुत्रा असा उल्लेख. हॉटेल सोनी महिंद्र पंचरत्नचा डेटा काढायला लावू नका. शेख यांची पडळकरांना धमकी. पडळकर आक्रमक नेते असतील तर मग पोलीस यंत्रणांना बाजूला ठेवून आम्हाला सूट द्यावी. आम्ही आक्रमकता दाखवू. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा हल्लाबोल. सांगलीत कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांच्या मृत्यूवरून पवारांच्या राष्ट्रवादीचा सरकारवर निशाणा. हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न. आव्हाडांचा आरोप. तर अवधूतला न्याय देऊ. शिवरायांची शपथ घेऊन फडणवीसांनी सांगावं. कोल्हेंचं आव्हान. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबईत मेट्रो 4ची ठाण्यात ट्रायल रन. घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.